नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती अजूनही कायम आहे। महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी करण्यात आली आहे। 100 ते 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती महापौर हिमगौरी आडके यांनी दिली आहे। तर गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहते आणि पुराचं पाणी आजूबाजूच्या गावामध्ये शिरतंय। गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे। गंभीर स्थिती या आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळते। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना आता प्रशासनाच्या मार्फत दिल्या जातात। आपण पाहतोय नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि त्यामुळे या नदीच्या पाण्यामध्ये अडकलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यातही यश आलेलं आहे। जवळपास 100 ते 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। गोदापात्रातली मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या माथ्यावरून आता पाणी वाहू लागले आहे। नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे। सकाळपासूनच पुन्हा एकदा नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्याकडनं या पूरस्थितीचे आढावा घेतला जात आहे। मध्यरात्री 2 वाजेपर्यंत देखील हे दोन्ही पदाधिकारी रस्त्यावर होते। काल आपण मध्यरात्रीपर्यंत होतात, काय नेमकी परिस्थिती होती, काय आढावा घेतला? मध्यरात्रीपर्यंत परिस्थिती जी होती काल 19,000 क्युसेक्स 20,000 क्युसेक्स पर्यंत पाण्याची पातळी होती। आपण बघितलं असेल की पुलाला पाणी टेकलं होतं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी जसं सराफ बाजार असेल, कठडा असेल, ह्या मिलिंदनगर परिसर असेल त्याच्यात पाणी घुसलं। नंतर पहाटेच्या सुमारास भारतनगर परिसर, मिलिंदनगर परिसर आणि शाहूनगर इथले काही कुटुंब आम्ही हलवले आहेत। जवळजवळ 150 लोक भारतनगरमधनं आणि 150 शाहूनगरमधनं असं यांना सुरक्षित स्थळी नेलं गेलं आहे। लोकांना कुठला धोका नको म्हणून आपण बफर झोनमध्ये नेतोय। जर अजून वाढली पातळी तर आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि आपत्कालीन काही व्यवस्था लागली तर त्या दृष्टीने आपण सगळे पथक तैनात केलेले आहेत। काजीगडीच्या बाबत काय नेमका निर्णय होतोय? दरवर्षी पाऊस सुरू झाला की तिथले घरं ढासळतात, कालही काही घरं ढासळली? नक्कीच त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे। तर संबंधित प्रशासनाकडून सगळी माहिती घेऊन कायमस्वरूपीच्या कशा उपाययोजना त्या ठिकाणी करतील याच्यासाठी प्रयत्न करत आहोत। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने टास्क फोर्स असेल किंवा प्रतिबंध योजना ज्या आमच्या आहेत, आपत्कालीन व्यवस्थापन, त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी आम्ही प्राप्त होत आहेत आणि त्यानुसार नागरिकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। शिक्षण विभागाने शाळांना सुट्ट्या नाही दिल्यात, काही शाळांनी स्वतःहून सुट्ट्या दिल्यात। काही शाळांनी, हे बरोबर आहे, काही शाळांनी स्वतःहून सुट्ट्या दिलेल्या आहेत, परंतु आज सन्माननीय जिल्हाधिकारी आणि आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर असतील त्याच्यावर निर्णय होऊन काही योग्य तो निर्णय घेऊन संबंधितांना तशा सूचना करण्यात येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।